हाय, मी आरती आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे महिलांचं सिक्रेट. काही हॅक्स ज्या आपल्या डेली आयुष्यामध्ये खूप गरजेच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? खरं सांगू, तुम्हाला एक गोष्ट माहितीच नसेल. पॅड्स हे 3 प्रकारचे असतात. माहीत असेल कदाचित किंवा नसेलही. आणि हो, हे सगळ्यात छोटं पॅड जे तुम्ही डेली यूज करू शकता. कुठलंही ब्रँड कोलॅबरेशन नाहीये, कुठल्याही ब्रँडला मी प्रमोट करत नाहीये. फक्त जे अनुभव मी स्वतः घेतले ते तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलींसाठी मी घेऊन आलीये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे प्रो इझीचं, हे आहे कॉम्फीचं आणि तिसरं आहे पॅन्टी लायनर जे आहे कार्मेसीचं. मला आवडलेलं पर्सनली आहे ते आहे सोफीचं, ज्याने खरंच अजिबात इचिंग होत नाही, रॅशेस होत नाहीत, आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि अनकम्फर्टेबल तर अजिबात वाटत नाही. तिसरी गोष्ट प्रो इझीज का. मी आहे पीसीओडी पेशंट आणि पीसीओडी पेशंट म्हटलं की कधी हेवी ब्लिडिंग, कधी नॉर्मल ब्लिडिंग, तर कधीच ब्लिडिंगच नाही, अचानक बंद होतं. बंद झालेलं ब्लिडिंग 2 ते 3 तासानंतर पुन्हा चालू होत असतं. आणि मग त्यावेळेस काय होतं माहितीये, तोपर्यंत इतका त्रास होत असतो, इचिंग होत असतं, आपल्याला कोणाला सांगताही येत नाही. तिसरी गोष्ट अजून एक महत्वाची आहे ती म्हणजे आहे पॅड्स. ज्या कॉलेजमध्ये मुली आहेत, आजकाल टीनेजर्स खूप लवकर पिरियड्स येण्याचं प्रमाण वाढलंय. ज्या 10 ते 12 वर्षांच्या मुली आहेत, ज्यांचं खेळण्याचं वय आहे, जे ऑलरेडी खेळत असतात, त्यांच्यासाठी प्रॉब्लेम हा आहे की पॅड कुठलं निवडायचं जे 2 ते 3 तास चेंज नाही केलं तरी चालेल. त्यांच्यासाठी हे पॅडही उत्तम तर आहेच, पण दुसरं आहे हे कॉम्फीचं, स्वस्तात मस्त. मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला महागातली कुठलीही गोष्ट सांगणार नाही. स्वस्तात मस्त 5 पॅड्स येतात आय थिंक, आणि ते आहेत फक्त 28 रुपीजला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे चांगलं ग्रीप देतं, इतकं घट्ट चिकटून बसतं तुमच्या इनरला की अजिबात ते इकडचं तिकडं हलत नाही. तिसरी गोष्ट हे आहे पॅन्टी लायनर. जर तुम्हाला माहीतच नाहीये तुमचा पिरियड नक्की किती वाजता येणार आहे, कधी येणार आहे, ज्यांचे कधी कधी बघा टाइम टू टाइम पिरियड्स येत नाहीत, त्यांच्यासाठी हे पॅड्स अगदी बेस्ट आहेत. का माहितीये तेही सांगते. कधी कधी थोडंसं स्पॉटिंग होतं, काहींना व्हाईट डिस्चार्ज होतो, ज्याचा स्मेल 4 चौघांमध्ये उठून दिसतो. आणि मग काय होतं माहितीये, अनकम्फर्टेबल फील होतं. त्यांच्यासाठी हे पॅड्स पॅड्स नाही म्हणता येणार, मॅजिक आहेत हे मॅजिक. मग तुम्ही कोणत्याही ब्रँडचे वापरा, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. पर्सनल हायजीन खूप महत्वाचं असतं. कॉलेज गोईंग गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी आता मी तुम्हाला सांगणार आहे एक हॅक. कुठलंही पॅड जेव्हा आपण लावतो तुमच्या इनरला, तुमच्या पॅन्टीला, तुम्ही हे जेव्हा लावत असता त्यावेळेस ना, तुम्ही नॉर्मली पॅड सारखा पॅड लावायचं, ती पॅन्टी घालायची आणि त्यानंतर त्याच्यावरती त्याच साईजची किंवा तुम्ही रेग्युलर ज्या यूज करत असतात ती पॅन्टी पुन्हा त्याच्यावरती घालायची. अशी डबल पॅन्ट घालायची. मजेशीर वाटत असेल नाही, पण खरं सांगू, खरं तर ना ही गोष्ट खूप गरजेची आहे. जर ती पॅन्टी नवीन असेल तर छान मोठ्या बेल्टची घ्या, जेणेकरून तुमच्या पोटाला अगदी सपोर्ट भेटेल, आराम भेटेल. पोटदुखीवरती हे आरामदायकच आहे. कधीतरी ट्राय करून बघा आणि मला खाली कमेंट करून नक्की सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही घरातल्या घरात किंवा झोपेत जर तुमचं पॅड इकडे तिकडे हलत असेल, डुलत असेल आणि त्याने सगळ्या बेडवर, कपड्यांवर खराब होत असेल, तर ती पॅन्टला चिकटवलेली जी आपलं पॅड आहे ते अजिबात डबल पॅन्टीने हलत नाही. काय करायचंय, सिंपल परत एकदा रिमाइंड करून देते. हे पॅड नॉर्मल पॅन्टला लावायचे, ती पॅन्ट वेअर करायची आणि त्याच्यावरती दुसरी तीच पॅन्टी पुन्हा एकदा अजून एकदा घालायची आहे, ज्याने तुमचं पॅड इकडे तिकडे सरकत नाही. मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. अजून असे बरेचसे महिलांबाबतचे व्हिडिओ मी लवकर घेऊन येणार आहे. तोपर्यंत